जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी हा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा भजन करा टाळी वाजवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय हो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम धर्म रक्षा वया अवतार घेसी 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 आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोशी येले अंबऋषी साठी जन्म सोशिले अंबऋषी साठी जन्म सोशी येले अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक दृष्ट निर्दाळिले कितेक दृष्ट निर्दाळिले कितेक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी आपुला तो बोल साच करी आपुला तो बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोशी येले अंबऋषी साठी जन्म सोशिले अंबऋषी साठी जन्म सोशी येले अंबऋषी साठी जन्म दुष्ट सोशिले निर्दाळिले किती एक दृष्ट निर्दाळिले कितेक दृष्ट निर्दाळिले कितेक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू होय नारायण दया सिंधू होय नारायण दया सिंधू अंबरजे जाटे जन्म सोशी येले अंबऋषी साठी जन्म सोशिले अंबऋषी साठी जन्म सोशी येले अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक दृष्ट निर्दाळिले
कित्येक दुष्ट निर्दाळे कित्येक विठोबार खुमाई जय विठोबार दोन्ही हात वर करा टाळी वाजवा माय बापा विठोबार खुमाई जय विठोबार विठोबार खुमाई विठोबार जय विठोबार जय विठोबार जय विठोबार टाळी 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 जय जय विठोबार जय विठोबार जय जय विठोबार भजना जय जय विठोबार गवरदा हरि ज्ञान दे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराज टाली टाली जय हो भजन करो पंढरपुर लग रहा है बहुत आनंद है धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना या अभंगाद्वारे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय माझ्या विटेवरच्या मालकाशी लढीवाळ संवाद साधतात आर्त विनवणी करतात. ए विटेवरच्या मालका पांडुरंगा माय बापा धर्माचं रक्षण करण्याकरिता तू अवतार घेतोस. अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी ए ए ए विटेवरच्या पांडुरंगा माय बापा ए माझ्या मालका धर्मरक्षावया अवतार घेशी काळजी बरोबर काय का पण त्याच बरोबर आपुल्या पाळीशी भक्तजना हो ए पांडुरंगा काय केलंस तू अंबऋषीसाठी जन्म सोशिले आणि काय केलं माय बापा दुष्ट निर्दाळले किती एक. अरे भले भले दुष्ट निर्दाळन केले पांडुरंगा तो खूप बरा आहे. हात जोडून अर्थभावनेने माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनवणी करतात. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. अरे ए माय बापा तू तर कृपेचा सागर आहेस आनंदाचा आगर आहेस माय बापा. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील पण आपुला तू बोल साच करी. बर खरं कर बर माय बापा तू को बरा आहे म्हणतात तुका म्हणे तुझ सगळे पुराण वर्णन करतात. तुका म्हणे तुझ वर्णिती साही 18 जणी संवेदी. बरं याच्यामध्ये सगळी कीर्ती आहे माय बापा. तुझ्याच तर वैष्णवीरांची कीर्ती आहे. ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक. बरं म्हणून तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू कृपा सिंधूही आहेस दया सिंधूही आहेस माय बापा. अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक. हा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल धर्मरक्षावया धर्मरक्षावया अवतार घेसी. उद्दिष्ट काय आहे बघा भगवंताचं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य ए अर्जुना तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां. कशासाठी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. माझ्या पांडुरंगाचा उद्देश धर्मरक्षावया. विठ्ठल विठ्ठल धर्मरक्षावया. जरा काळजीपूर्वक आहे का चिंतन. भगवा भ का मतलब भय रहित, ग का मतलब गर्व रहित और वा का मतलब वासना रहित.
ही त्रिगुण सूत्री जिथे आहे त्याचं नाव आहे भगवा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सन, सन म्हणजे सूर्य, हे सन मराठी आहे ना. म्हणून सकाळी सूर्य उगवत असताना तुम्ही जर पूर्व दिशेकडे पाहिलं माय बापा हो, तर पहिला रंग भगवा येतो. आणि मग आमचे वारकरी सकाळी सकाळी म्हणतात, उठा अरुणोदय प्रभात झाला, घंटा गजर गरजिनला, हारी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णव. टाळी वाजवा माय बापा हो. पूजा सामग्री घेऊन आले द्यावे तयासी दर्शन, बंदी जन गरजती आले द्यावे तयासी दर्शन, बंदी जन. पुन्हा दुसरा आवाज येतो सकाळी सकाळी, तो भगवा सन मराठी. अहो मराठीचा भगवा जो आहे ना, ए महाराष्ट्र जनांनो, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा नामदेवराय अष्टादश वारकरी संतांनी 44 क्रांतिकारी संतांच्या या महाराष्ट्र भूमीच्या महाराष्ट्र जनांनो ऐका. हा मराठीचा सूर्य हा केवळ राष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अखंड तेजाने तळपतो आहे. याकरता जोरदार टाळी वाजली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जसा भगवा पूर्वीकडे येतो, पूर्वेकडे पूर्व दिशेला, तसा आणखी एक आमच्या वारकऱ्यांचा सूर येतो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे माझ्या मालकाच्या दर्शनाकरिता. शुकसनगाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, भक्तांच्या कोटी कव्वाडाडून कव्वाडाडून पहा कोण कोण आहेत. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ, दाटली सकळ, रखुमाबाई माते वेगी उठवा गण नीळ, रखुमाबाई माते वेगी. आरंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, भोलेनाथ गए काशीशे. पंच प्राणार्ध्या घेऊन देवस्त्रिया येती, देवस्त्रिया येती, भावे ओवाळी ती राही रखुमाई, भावे ओवाळी ती राही रखुमाईच्या पती. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिनाला, कनवाळू कृपाळू दिना. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी, पाठी मागे डोळे झाकून. वाळवंडा बाजून महाद्वारापर्यंत, द्वारापर्यंत सुरवरांची दाटी. जय हो जय हो, सुरवरांची दाटी उभे. विठाला विठाला. हा भगवा माझ्या संस्कृतीचा भगवा, माझ्या सत्य सनातन हिंदू धर्माचा भगवा, या सन मराठीचा भगवा, सूर्याचा भगवा, हा अखंड तेजोवलयांकित. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे माय बापा, ध्यानात ठेवा, धर्म रक्षावया शब्द ध्यानात ठेवा बरं का. आणि तोच विचार सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माहुली, ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा नामदेवराय आमच्या अष्टादश वारकरी संतांनी, सकल संतांनी सगळीकडे दिला. म्हणून जिवंत माणसामध्ये परमेश्वर आहे. शिवभावे जीवसेवा, शिवभावे
जीव सेवा. ऐका बरं, कणा कणामध्ये देव पहावा. आहा, अरे ठेंगणे भासे आभाळ. काय सुंदर वर्णन आहे. स्वामी शुकदास माऊली चाळक बाबा, तुम्ही अनुभूती नावाचा ग्रंथ जवळ ठेवलाय, ज्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतल्या होव्या माझ्या तुकोबारायांचा गाथा, अमृत अनुभव, चांगदेव 65 सगळं दिव्य ज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे त्यांनी वर्णन केलंय. चालत्या बोलत्या देवाला सोडून दगडा पुजून काय लाभ. अरे जिवंत देवास भसवी लुबाडी, करीतो दगडी देवपूजा. अचल देवाचे फिरते मंदिर, किती हे सुंदर दृश्य असे. धर्मरक्षावया बरे का. शुकदास म्हणे सोपा हा उपाय, शुकदास म्हणे सोपा हा उपाय, करी सुखमय जीवनाला. विठाला 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 धर्मरक्षावया. अमेरिकेमध्ये गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी 2 शब्दामध्ये जग जिंकलं. अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, नाही तर पूर्वी चाळक बाबा लेडीज अँड जेंटलमॅन, पण ज्या वेळेला या भारताचा प्राण हे भगवा ढारे भगव्या फेट्यावाला हा महात्मा अमेरिकेमध्ये गेला, समोर 7,000 परदेशी अमेरिकेतले लोक आहेत. शास्त्रज्ञ आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळे आहेत. पण या माझ्या उदयोन्मुख सूर्याचा उदय जिथे आहे, सन सूर्याचा उदय, भगवा उदय जिथे आहे, त्या स्वामी विवेकानंदांनी त्या 7,000 लोकांकडे पाहिलं आणि तोंडातून शब्द बाहेर पडले. लेडीज अँड जेंटलमॅन नाही, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, वेड्यासारखे 7,000 लोक उभे राहिले आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला. रे आपल्याला भावांनो आणि बहिणींनो म्हणतोय, हा देव माणूस आहे, हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे, याच्यासारखा दुसरा महात्मा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि चाळक बाबा, अहो आपली संस्कृती काय श्रेष्ठ आहे. अरे बाप रे. स्वामी विवेकानंदांना धर्मरक्षावया. लक्षात घ्या बरं का, शब्द लगे पक्का अभंग तुमच्या डोक्यात फिट बसल. लक्षात ठेवा. त्यांना अडचणीत आणण्याकरता एक प्रश्न विचारला स्वामी विवेकानंदांना. स्वामीजी, तुमच्या देशामध्ये शून्य शून्य आहे, शून्य. आपण म्हणतो ना, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शून्यातून शून्य काढा, शून्यातून शून्य वजाबाकी करा, शून्यानं शून्याला गुणा, शून्यानं शून्याची बेरीज वजाबाकी काय करा, पूर्ण शून्यच राहणार. बरं, म्हणून एकचिते ब्रह्म सर्वत्र नटले. जाणत्या चांगल्या ऐकणाऱ्याला, वारकऱ्यांच्या विचारसागर ऐकणाऱ्यांच्या सर्वांच्या लक्षात येईल काय आहे. एकचिते ब्रह्म सर्वत्र नटले, मायेने भासले विपरीत, विपरीत दिसे रज्जू सर्पापरी, असोनिया दोरी भास झाला, भास झाला तोची दीपे नाश केला, असत्य कळला सर्व मग, तैशा रीती असे अवघेची ब्रह्म, परी माया भ्रम झाला होता, झाला होता भ्रम ज्ञान दीपनेला, तो तेथ देखिला आत्माराम. शुकदास म्हणे नाम रूपा अंती, अन होय अनुभूती अमृतत्वाची. उलटा प्रश्न विचारला, शून्य क्या है. स्वामी विवेकानंदांनी असं उत्तर दिलं, माय बापा हो. अरे बाप रे. समोरच्याच्या कानातूनच धोपट निघलं. त्यानं दोन्ही हात जोडले, म्हणे बापा तुमच्या नादीच लागत नाही. अरे काय विद्वत्ता आहे, काय तेज आहे. अरे हा प्रत्यक्ष सूर्य आहे, आपल्या तेजानं संपूर्ण जग दिपून टाकलंय. हा क्या बात. वर्णन आहे. शून्य तत्व गूढार्थ उकलिता धर्मसभे मधुनी, विद्वज्जन पंडित थबकले बृहस्पती बघुनी, सप्तसागरी गरजत गेली संस्कृतीची द्वाही, सप्तसागरी गरजत गेली संस्कृतीची द्वाही,
मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई भारतपुत्रा ज्ञान समुद्रा विक्रम तू वीरा नित्य तरुण तू शक्ती किरण तू रविलोचन धीरा हे चिरस्मरणा विश्वभूषणा तुलना तुझ नाही मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशा दाई स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशा दाई हा हा मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशा हो 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 विठाला विठाला कशासाठी धर्मरक्षावया अवतार घेसी हे सगळं धर्मरक्षावया तुम्ही आजही बघा खेड्यापाड्यांमध्ये आज धर्मामध्ये सगळं धर्म या शब्दाचा अर्थच काय बांधवांनो धर्म म्हणजे जो धारणा करतो मनुष्यत्वाची ध्रुव धारयती ती धर्म आमचे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली वर्णन करतात कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित धर्म हा सोणी सर्वांचा सारखा तुच्छ एकमेका लेखू नये उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ म्हणून गोंधळ होत असे शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे हा विचार विवेकानंदांनी मांडला अमेरिकेत पहिल्या दिवशीच्या भाषणात 11 सप्टेंबर 1893 3 ग्रंथ सोबत नेले होते नंबर 1 शिवमहिम्न स्तोत्र पुष्पदंताच महिम्न पारम दै परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्ना स्वयि गिरः अथावाच सर्व समधि परिणामावधिगृणान् ममापेश स्तोत्री हरनिरपवाद परिकर ऐका बरं काळजीपूर्वक त्याच्यातला पहिल्या दिवशी श्लोक म्हटला विवेकानंदांनी रुचीनाम वैचित्र्यात द्रजकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्तमसि पयसा मर्णवयव अरे अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या जशा शेवटी समुद्रामध्ये जाऊन मिळतात तसे अनेक धर्म अनेक पंथ अनेक मत त्या माझ्या विटेवरच्या मालकाजवळ माझ्या परमेश्वराजवळच जाऊन मिळतात विठ्ठल 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 अहो विश्वधर्म सांगितलाय जो माझ्या ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे भूता परस्परे जडो अरे खळ न सांडो म्हणजे दुष्ट न संपो त्या दुष्टामधलं दुष्टपणा संपो हा विश्वधर्म आहे विठ्ठल विठ्ठल आणि काय आनंद झाला अंतरंग आज फुलले फुलले मन विसावले आपोआप स्वामी विवेकानंदांचा तो विचार ऐकल्यानंतर हृदय गाभारी प्रकाश फाकला अंगी संचरला हर्षवायू कालचे स्मशान स्वर्गापरी झाले लोक हे दिसले देवतुल्य शुकदास म्हणे भावपूर्ण स्थिती सांगण्या पुढती शब्द म्हणे विठाला 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 हा विचार अमेरिकेमध्ये धर्मरक्षावया आणि तिथं सांगितलं मानवाचा धर्म सत्य आहे एक भेदाभेद अनेक कशासाठी भेदाभेद अनेक कशासाठी भेदाभेद अनेक कशा अरे एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो ए माय बापा हो ऐका विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे सगळे अनार्थ एका अविद्येने केले असं सांगणारा क्रांतिकारी सत्यशोधक शिवचरित्रकार महात्मा ज्योतिराव फुले एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो उद्योगाला वितो प्राणी मात्र उद्योगाला वितो प्राणी मात्र
उद्योगाला वितो सत्य धर्म विश्वधर्म धर्म रक्षावया हा सत्य सनातन धर्म स्वामी विवेकानंदांनी सांगितला ना. आनंदी आनंद झाला. हा भगवा स्वामी विवेकानंदांचा, हा भगवा माझ्या विटेवरच्या मालकाचा. दिंड्या बघा आमच्या दिंड्या पताकांचे भार भगवी पताका घेऊन नाचत ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली टाळ्या वाजवतात, नाचत कुदत उड्या मारत भजन करत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे सगळं कशासाठी? अभंगाचं पहिलं कडवं. धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, जय हो. धर्म रक्षावया अवतार घे, 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 धर्म रक्षावया अवतार घे. आपुल्या पाळीसी भक्त जना, जय हो जय हो. आपुल्या पाळीसी भक्त जना, अंबरशीसाठी जन्म सोसी गेले. आपुल्या पाळीस भक्त जना, आपुल्या पाळीस भक्त जना, टाळे वाजवा, भजन करा माय बापा. प्रभू तेरी जय हो. आपुल्या पालिस भक्त जना, आपुल्या पालिस भक्त जना, वर्षीसाठी राधे राधे. अंबरुषीसाठी जन्म सोसी. विठाला विठाला. अभंगाचा भावार्थ मी अगोदर सांगितलाय बांधवांनो, पण दोनच शब्द महत्वाचे आहेत. कशासाठी? धर्म रक्षावया. एक स्वामी विवेकानंद, आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आपण आहात त्या महाराष्ट्राचा जाणता राजा, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजराजेश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. कशासाठी? धर्म रक्षावया. ऐका, कौन है संभाजी राजे? देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी मेरा एक ही शंभू राजा था. दोन्ही हात वर करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे.
बोलिए छत्रपती संभाजी महाराज आज की जय छत्रपती शिवाजी महाराज की पंढरीनाथ भगवान की विठाला विठाला अरे हे सांगायचं कशासाठी? आजही आमच्या तरुणाईला तरुण पोरायला चाळक बाबा पिस लागलंय पिस. कोणाला मोबाईलचं पिस लागलंय. अहो येडे झाले लोक. येड लागलं जगाला, मरणाचं येड लागलंय. म्हणून हे सांगावं लागतंय, यांना आदर्श कळले पाहिजे. महाराणा प्रताप के जैसा वीर आमच्या तरुणांना कळला पाहिजे. अरे या देशाचा आदर्श भगत सिंग, राजगुरु, सुखदेव, धर्म रक्षावया. त्यावेळेला स्वातंत्र्य हा धर्म होता. शादी करके आपने जिंदगी की रंग रंगेलियां मना सकते थे ते क्रांतीवीर. पण त्यांनी देशासाठी प्राणांचं बलिदान. आदर्श छत्रपती शिवाजी राजाचा, धर्मवीर शंभूराजाचा, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, नामदेवराय या वारकरी संतांचा आदर्श आपला. तू काय येड्यासारखा काय करतो रे? तुला देवाचं नाव घ्यायचा काटाळा, मरणाचा प्रार्थना करायचा काटाळा. ते असं पाय हलवतोय. खुर्चीवर बसलं ना, बोलताना असं पाय हलवतो. मी विचारलं बा पाय काऊन हलवतो? तो म्हणला मी नाही हलवत, तोच हलायला लागला. म्हणजे किती बेचैन आहे, त्याचं डोकं किती कामातून गेले, असे बेचैन झालेत. म्हणून संत म्हणाले, प्रार्थनेचा किती येतसे कंटाळा, वाटेना मनाला लाज काही. ए ऐका, प्रार्थनेचा किती येतसे कंटाळा, वाटेना मनाला लाज काही. प्रार्थना लय महत्वाची बरं साळक बाबा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सामुदायिक प्रार्थना. देह देवा पुढे, लक्ष जोड्याकडे, अरे हा तर चोऱ्या करी, एका भक्ती खरी, पळते मन बाहेरी. धर्मरक्षावाय बर का. गेहूं में कंकड़, पेड़े में आटा, दूध में पाणी मिलावे. आम्ही लय चांगले बाबा, आम्ही लय मरणाचं दुधात पाणी टाकायला लागलं तू. गेहूं में कंकड़. अहो महाराज, शेंगदाण्याच्या साईजच्या गारगुट्या आहेत, गारगुट्या खडे शेंगदाणाच वाटतो, पण तोंडात टाकला की दाताचा ऍक्सिडेंट काय का बापू. भेसळ करायचा कार्यक्रम आहे. गेहूं में कंकड़, पेड़े में आटा, दूध में पानी मिलावे. अरे सच्चा धर्म नहीं जाना तो मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. काय मग खरा धर्म? अपने अपने नेकी पे चलना, यही तो धर्म सिखाता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, भूषण तुझे ग्रामनाथा. हे शेतकऱ्या, काय जिकडे तिकडे भयानक पाऊस, शेतकऱ्यांचे शेत डुबले गेले रे माय बापा हो. घर बुडाले, टाहो टाहो आक्रोश करतोय माझा शेतकरी राजा. पण माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे, लक्षात ठेवा. या शेतकऱ्याला मदत करणं हा खरा धर्म आहे. धर्म रक्षावया. विठाला 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 विठाला. म्हणून माझ्या तरुणांना सांगणं आहे, मोबाईल जरुरी आहे. मोबाईल मध्ये गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, ओव्या आहेत, अभंग आहेत, सगळं आहे. पण त्या मोबाईलचा उपयोग त्याच्यासाठी करायचा. मोबाईलचा उपयोग माणसं दूर करण्याकरता नाही ठेवायचा, लक्षात ठेवा. म्हणून तरुणांना सांगणं आहे, म्हणून प्रार्थना करा. धर्मरक्षावया. प्रार्थनेचा किती येतसे कंटाळा, वाटेना मनाला लाज गाई. क्या रमगंजिफा खेळण्या उल्हास, गप्पा मारण्यास वेळ मिळे. अरे आगाऊ फालतू करे भानगडी, हिंडे घडोघडी गावामध्ये. शुकदास म्हणे रिकामा असून, सांगतो कारण काहीतरी. विठाला 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 विठाला. म्हणून दुसरा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज.
आणि तुम्ही बघा ना आपल्या खेड्यापाड्यामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, जुन्या संस्कृतीमध्ये सकाळी सकाळी आता तुम्ही ते सगळं ऐकलं ना, तो ओरडतो ना, पिंगळा महद्वारी बोली बोलत देख पिंगळा महद्वारी, पिंगळा महद्वारी बोली बोलत देख पिंगळा महद्वारी, यग जनार्दनी आमचे काय वाजाईल, अरे यग जनार्दनी आमचे काय वाजाईल, पिंगळा महद्वारी बोली बोलत देख पिंगळा महद्वारी, पिंगळा महद्वारी बोल. हे आताच नाही व्हायरल झालं, हे पहिलंच व्हायरल आहे. हे आपल्या मालिकेत, आपल्या भजनामध्ये, काकड्यामध्ये, आता मोबाईलमध्ये. चांगली गोष्ट आहे, आमच्या वारकरी भजन असले पाहिजे. पाव एवढा संस्काराचा सगळा ठेवा, जिकडे तिकडे आनंदी आनंद. काय वर्णन करावं, वर्णन करावं तेवढं थोडं आहे. याची गरज आमच्या सगळ्या लहान मुलांना आणि तरुणांना आहे. बेटाला बेटाला म्हणून घरामध्ये देवाचा फोटो असू द्या, पांडुरंगाचा फोटो, संतांचा फोटो, आपली संस्कृती. म्हणून सन मराठीच्या माध्यमातून सकाळी सकाळी ही लागी कीर्तनाची गुढी जेव्हा जेव्हा कानावर पडते ना, माय बापा हो, माय बहिणी हो, तुमच्या सर्वांना आनंद लाभतो बरं, लक्षात ठेवा. आणि तो आनंद आपल्या अंतःकरणामध्ये घेतला पाहिजे. म्हणून आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ भगवान, जिथे स्वामी पाय तिथे निवून काय, धर्मरक्षावाय बरं का, लक्षात ठेवा. सोये भक्त प्रारब्ध घडवी ती माय, आज्ञे विना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अरे उगा भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितींद दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. घे तीर्थ हे आठवी रे प्रचिती, न सोडिती तया जया. स्वामी घे ती हाती. मला अनुभव आलेला आहे माझ्या विटेवरच्या मालकाचा, माझ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ भगवंताचा. शेगाव निवासी गजानन महाराज सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माहुली अनोबराय तुकोबराय नाथ बाबा नामदेवराय या सर्वांचा अनुभव घेतलेला मी स्वतः साधक आहे. म्हणून धर्मरक्षावया, प्रार्थना करा, प्रार्थना करा. म्हणून सकाळी सकाळी पूर्वी बरं का बाबा, पिंगळा झाल्यानंतर वासुदेव यायचा. धन पावलं देव धन पावलं, धर्मरक्षावया धन पावलं देव धन पावलं देव धन पावलं. धन पावलं देवा. सूर्य वगवला दिवस निघाला, अंगणी सडा रांगोळी घाला. ऐका बरं काळजीपूर्वक माय मावल्या हो, कशा मुंडके हलवायला लागल्यात पहा ना. असं असं सूर्य उगवला दिवस निघाला, अंगणी सडा रांगोळी घाला. करा कीर्तन, लागे कीर्तनाची गोडी. करा कीर्तन, करा कीर्तन, करा कीर्तन. ह्या देवाचं नाव गावात वासुदेव दारी आलं. देवा धन बावलं, धन बावलं, धन बावलं देवा धन बावलं, धन बाहुलं देवा दान बाहुलं, देवा दान बाहुलं. आमचे वारकरी संत वर्णन करतात. आमच्या मालिकेमध्ये, आमच्या भजनामध्ये वासुदेव आहे. धन बावलं, धन बावलं, धन बावलं, धन बाहुलं देवा. पण हा धर्मरक्षण करणारा वासुदेव काय सांगतो बघा. अरे कष्ट करा भारी, कष्ट करा भारी, मिळवा मजुरी, गुण्या गोविंदान राजा गावरी. क्या बात है. कष्ट करा भारी सगळ्यासाठी बरं का. कष्ट करा भारी, मिळवा मजुरी, गुण्या गोविंदान राजा गावरी. देशाचं रक्षण, देशाचं रक्षण. बॉर्डरवर जवान आणि शेतामध्ये किसान. जय जवान जय किसान हा मंत्र आहे.
कष्टकर्रा भारी मिळवा मजुरी गोण्या गोविंदान राहा जगावरी देशाचं रक्षण धर्माचं पालन देशाचं रक्षण धर्माचं पालन करत नाही म्हणून दुःख आलं देवा धन बावलं धन बावलं धन बावलं देवा धन बावलं देवा भीमराज बाबा धन बावलं देवा धन बावलं ऐका बरं अरे सदाचार गेला कशासाठी तो कोबरायचा अभंग घ्यावा लागला धर्मरक्षा वया पण का सदाचार गेला भ्रष्टाचार आला भ्रष्टाचार आला अरे 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 भ्रष्टाचार आला सदाचार गेला भ्रष्टाचार आला काळ काळ दिन आलं लागलं देशाला भ्रष्टाचार गेला सदाचार गेला भ्रष्टाचार गेला सदाचार गेला भ्रष्टाचार आला काळ काळ दिन आलं लागलं देशाला तुम्ही बंधू सारे भारताची पोरे एकीनं राहण्याचं दिस आलं देवा धन बावलं धन बावलं धन बावलं देवा धन बावलं धन बावलं देवा धन बावलं देवा धन बावलं माझ्या विटेवरच्या मालकाच्या नावानं धन बावलं माझ्या द्वारकेच्या मालकाच्या नावानं दान पावलं काशीमध्ये असलेल्या माझ्या काशीच्या मालकाच्या विश्वनाथाच्या नावानं दान पावलं रे माय बापा हो. आणि तुम्ही जेवढे कीर्तन ऐकत आहात सन मराठी चॅनलवर लागे गोडी कीर्तनाची यांच्याही पदरामध्ये दान पावलं टिल्लम टिल्लम टाळवाजितो मुखी हरीचे नाम गर्जत टिल्लम टिल्लम प्रभात काळे थै थै नाचत सवार्या श्री शंकुपरी मोर पिसाचा टोप घातला सुंदरजा कवड्या गुंपणे केला कशीदा अंगरख्यावर महक साधा टिंग 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 टिल्लम 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 हा ही आपली संस्कृती. विठ्ठल 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 मग जसा सूर्य उगवत धर्म रक्षावया कारणे आणि मग सगळे तरुण पाऱ्यासम रक्त स्नायू लोखंडाचे हवे पोलादाचे ज्ञानतंतू व्यायाम करायला खेड्यापाड्यामध्ये नौजवान पोरं चाळक बाबा मारुतीच्या पाराजवळ एवढ्याल्या दगडाच्या गोट्या आहेत आजही काही काही ठिकाणी एवढ्याल्या काही एवढ्या गोट्या दगडाच्या गावातल्या पोरानं जायचं खाली उचलून अलगद गोटी मागं फेकायची व्यायाम धर्मरक्षा वया कारणे वा वा वा. नाही तर तरुण काही कामाचा नाही बरं काही कामाचा नाही रक्त नासलेले मेंदू कुजलेला देहाने दुबळा कायकामी कसा पाहिजे धरण पाऱ्या समरक्त स्नायू लोखंडाचे हवे पोलादाचे ज्ञानतंतू अशा या शरीरी वज्रायसे मन तयाचे जीवन धन्य धन्य शुकदास म्हणे असे बनण्यास पाहिजे विश्वास आत्म्यावरी आत्मविश्वास. म्हणून मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी दोन्ही हात वर करा आणि जोरात जयघोष करा. विठ्ठल विठ्ठल